नमस्कार मंडळी, तुम्हाला स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे पण तुम्ही स्वतः स्टॉक्स विकत घेण्या इतके अनुभवी नाही किंवा तुम्ही असे व्यक्ती आहात ज्यांच्याकडे डेली मार्केट ट्रॅक करण्यासाठी अजिबात वेळ नाही किंवा इन्व्हेस्टमेंट संबंधित सर्व चार्जेस पासून एक घाबरलेली व्यक्ती आहात। डोंट वरी, आमच्याकडे तुमच्यासाठी योग्य सोल्युशन आहे। आज आम्ही इन्व्हेस्टर संबंधित असलेल्या विषयांबद्दल बोलणार आहोत जे इन्व्हेस्टमेंट करायचं पाहत आहेत परंतु चार्जेस किंवा स्टॉक्सच्या डेली ट्रॅकिंगमुळे त्यांना जास्त ओझे नको आणि ज्यांना मार्केट रिटर्न्स मॅच करायचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की इंडेक्स फंड म्हणजे काय, ते कसे काम करतात, इंडेक्स फंड रेग्युलर म्युच्युअल फंड पेक्षा वेगळे कसे आहेत, इंडेक्स फंडचे फायदे आणि तोटे काय आहेत, इंडेक्स फंड मध्ये कोणी गुंतवणूक करावी आणि इंडेक्स फंड निवडताना विचारात घेण्यासारखी घटके काय आहेत। पण पुढे जाण्यापूर्वी सबस्क्राइब बटन दाबा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, कारण आम्ही असेच पर्सनल फायनान्स आणि इन्व्हेस्टिंग रिलेटेड कंटेंट प्रत्येक आठवड्याला पोस्ट करत असतो। व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, इंडेक्स फंड म्हणजे काय? इंडेक्स फंड हा एक म्युच्युअल फंड आहे जो स्पेसिफिक मार्केट इंडेक्सशी मॅच करण्यासाठी किंवा ट्रॅक करण्यासाठी डिझाइन केलेला असतो। इंडेक्स फंडांनी ते अप्रोच करत असलेल्या स्पेसिफिक इंडेक्सच्या आधारे अचूक वाटप करणे अपेक्षित आहे। इंडेक्स फंडचे मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स प्रोव्हाइड करणे जे पॉप्युलर मार्केट इंडेक्स रिटर्न्सला रेप्लिकेट करू शकतात। इंडेक्स फंड पॅसिव्ह मॅनेजमेंट मेकॅनिझम फॉलो करतात। या मेकॅनिझम अंतर्गत फंड मॅनेजरला स्टॉक चूज करणे, मार्केट टायमिंग करणे आणि इतर ऍक्टिव्ह मॅनेजमेंट ऍक्शन्स ऐवजी पर्टिक्युलर इंडेक्सच्या सेटअपला मिरर करणारा पोर्टफोलिओ तयार करणे आणि राखणे आवश्यक आहे। यामुळे ऍक्टिव्हली मॅनेज फंड्सच्या तुलनेत इंडेक्स फंडशी संबंधित फीज खूपच कमी आहे। रिटर्न्सच्या बाबतीत मोस्ट ऍक्टिव्ह फंड्स प्रमाणे बाजारातील रिटर्न्सवर मात करण्याऐवजी इंडेक्स फंड्सने मार्केट इंडेक्स रिटर्न्सची बरोबरी करणे अपेक्षित आहे। हे कसं काम करतं? इंडेक्स फंड बनवताना फंडातील स्टॉकचे वेटेज राखण्यासाठी फंड मॅनेजर रिस्पॉन्सिबल असतो, जेणेकरून तो इंडेक्स मधील प्रत्येक स्टॉकच्या वेटेजशी क्लोजली मॅच करेल। इंडेक्स मधील स्टॉकचे वजन बदलल्यास फंड मॅनेजरने स्टॉकचे युनिट्स पोर्टफोलिओ मधील इंडेक्सच्या वजनाशी जुळवण्यासाठी खरेदी किंवा विक्री करणे आवश्यक आहे। उदाहरणार्थ, निफ्टी 50 इंडेक्सच्या अनुषंगाने इंडेक्स फंडचा स्टॉक पोर्टफोलिओ आणि वेटेज समान प्रमाणात असेल जो बेस निफ्टी 50 इंडेक्सचा असेल। प्रत्येक इंडेक्स रिबॅलन्सिंग डेटला फंड मॅनेजरला नवीन इंडेक्स कॉन्फिगरेशन नुसार स्टॉक इन अँड आउट करणे आवश्यक आहे। इंडेक्स फंड रेग्युलर म्युच्युअल फंड्स पेक्षा वेगळे कसे आहेत? इंडेक्स फंड आणि रेग्युलर म्युच्युअल फंड यांच्यातील मुख्य फरक डिफरंट मॅनेजमेंट स्टाईल्समुळे आहे। याचे मेजर डिफरन्स मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो। इंडेक्स फंडमध्ये पॅसिव्ह मॅनेजमेंट स्टाईल आहे आणि रेग्युलर म्युच्युअल फंडमध्ये ऍक्टिव्ह मॅनेजमेंट स्टाईल आहे। इंडेक्स फंडमध्ये रिस्क हे क्लोज टू मार्केट लेवल आहे आणि रेग्युलर म्युच्युअल फंडमध्ये रिस्क मार्केट लेवलपेक्षा हाय आहे। इंडेक्स फंड मार्केट रिटर्न्स मॅच करायला बघतात आणि रेग्युलर म्युच्युअल फंड मार्केट रिटर्न्स बीट करायला बघतात। इंडेक्स फंडचा एक्सपेन्स रेशो 0.1 ते 0.4% मध्ये आहे आणि रेग्युलर म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशो 1% क्लोज आहे। इंडेक्स फंड मध्ये लेस कॅपिटल गेन टॅक्स लायबिलिटी आहे कारण पोर्टफोलिओ चर्न कमी आहे आणि रेग्युलर म्युच्युअल फंड मध्ये जास्त कॅपिटल गेन टॅक्स लायबिलिटी आहे कारण पोर्टफोलिओ चर्न जास्त आहे। इंडेक्स फंड आणि रेग्युलर म्युच्युअल फंड दोन्हीही डायव्हर्सिफिकेशन प्रोव्हाइड करतात। इंडेक्स फंड ब्रॉड मार्केट एक्सपोजर प्रोव्हाइड करते आणि रेग्युलर म्युच्युअल फंड नॅरो मार्केट एक्सपोजर प्रोव्हाइड करते। आता आपण बघूया की इंडेक्स फंडाचे फायदे काय आहेत। इंडेक्स फंडचा एक फायदा असा आहे की रेग्युलर ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड्सच्या तुलनेत खूपच कमी फी मध्ये मार्केट रिटर्न्स देण्याचे लक्ष्य आहे। इंडेक्स फंड मध्ये ही रिस्क लेवल असते जी ओव्हरऑल मार्केट रिस्कच्या जवळ असते आणि रेग्युलर ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड पेक्षा खूपच कमी असते। इंडेक्स फंड समजून घेणे खूप सोपे आहे आणि त्यामुळे रेग्युलर इन्व्हेस्टर्सला इन्व्हेस्टमेंट करणेही सोपे जाते। इंडेक्स फंड्स हे रेग्युलर म्युच्युअल फंडच्या तुलनेत ब्रॉड मार्केट एक्सपोजर प्रदान करतात जे त्यांच्या स्कोप और स्टॉक सिलेक्शनद्वारे मर्यादित असू शकतात। इंडेक्स फंड्स हे इंडेक्सच्या अनुषंगाने रूल बेस्ड अप्रोच फॉलो करतात। अशा प्रकारे ते फंड मॅनेजरच्या स्टॉक सिलेक्शन मध्ये उपस्थित असलेल्या कोणत्याही इन्व्हेस्टमेंटच्या पूर्वाग्रहापासून मुक्त आहेत। आता आपण बघूया इंडेक्स फंडाचे तोटे काय आहेत। स्टॉक मार्केटने दीर्घकाळात चांगले रिटर्न्स दिलेला आहे परंतु त्यात त्याचा योग्य वाटा देखील आहे। त्यामुळे जेव्हा बाजार तेजीत असेल तेव्हा हे फंड तुम्हाला परतावा देतील परंतु जेव्हा बाजार खाली असेल तेव्हा तुमच्या रिटर्न्सवर त्याचा परिणाम होऊ शकतो।
मार्केट रिटर्न्स मॅच करण्यासाठी इंडेक्स फंड लो रिस्क पद्धतीचा अप्रोच करतात. अशा प्रकारे इंडेक्स फंड इन्व्हेस्टर्स ऍक्टिव्ह फंड इन्व्हेस्टर्सच्या तुलनेत हाय रिटर्न्सची अपेक्षा करू शकत नाही. इंडेक्स फंड लिमिटेड फ्लेक्सिबिलिटीसाठी परवानगी देतात, कारण ते कठोर रूल बेस्ड स्ट्रक्चरला फॉलो करतात, ज्याचे एकमेव उद्दिष्ट आहे इंडेक्सला फॉलो करणे. अशा प्रकारे मॅनेजरला इंडेक्स फंड विरुद्ध ऍक्टिव्ह फंड सह मंदीचे मॅनेजमेंट करणे कठीण आहे. उदाहरणार्थ, एखाद्या मॅनेजरला मार्केट फॉलची अपेक्षा असल्यास ते ऍक्टिव्ह फंड मधील कॅश रिझर्व्ह वाढवणे आणि मार्केट फॉलला चांगल्या प्रकारे तोंड देण्यासाठी धोकादायक स्टॉक काढून टाकणे निवडू शकतात. परंतु इंडेक्स फंड मॅनेजरकडे अशी फ्लेक्सिबिलिटी नसते, कारण त्यांना नेहमी मार्केट इंडेक्सनुसार इन्व्हेस्टमेंट करावी लागते. इंडेक्स रिटर्न्सला परफेक्टली रेप्लिकेट करणे अशक्य आहे आणि अनेक वेळा इंडेक्स फंड नेहमी इंडेक्सपेक्षा मागे राहतात. इंडेक्स फंड आणि त्यांच्या अंडरलाईन इंडेक्स मधील डिफरन्सला ट्रॅकिंग एरर म्हणतात. इंडेक्स फंड मध्ये कोणी गुंतवणूक करावी? इंडेक्स फंड सामान्यतः लॉंग टर्म मध्ये चांगली कामगिरी करताना दिसतात, कारण त्यांचा रिटर्न प्रोफाईल मार्केटमधील रिटर्न्सच्या अगदी जवळ असतो. पॅसिव्ह इंडेक्स फंडच्या तुलनेत ऍक्टिव्हली मॅनेज फंड्स शॉर्ट टर्म मध्ये चांगले रिटर्न्स देत असले तरी दीर्घ कालावधीत मार्केटला मागे टाकणारा फंड किंवा फंड मॅनेजर शोधणे फार कठीण आहे. पॅसिव्ह इंडेक्स फंडशी संबंधित कमी शुल्क सोडून बहुतेक ऍक्टिव्ह फंड इन्व्हेस्टर्स लॉंग टर्म मध्ये पॅसिव्ह फंड रिटर्न्सला मात करण्यास अपयशी ठरतात. लेजेंडरी इन्व्हेस्टर वॉरेन बफे यांनी देखील मान्य केले आहे, ज्यांनी लाईफच्या नंतरच्या वर्षांसाठी सेव्हिंग्सचे आश्रयस्थान म्हणून इंडेक्स फंडची शिफारस केली आहे. अशा प्रकारे इंडेक्स फंड हे सामान्यतः रिटायरमेंट अकाउंट्स आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टर्ससाठी आयडियल कोर पोर्टफोलिओ होल्डिंग्स मानले जाते. मार्केट रिटर्न्स आणि लो रिस्क प्रोफाईल मिळवण्याचे त्यांचे उद्दिष्ट लक्षात घेता न्यू इन्व्हेस्टर्स, लो रिस्क टॉलरन्स असलेले इन्व्हेस्टर्स आणि मार्केट रिटर्न्स मिळवू पाहणारे इन्व्हेस्टर्सयांच्यासाठी इंडेक्स फंड देखील आवश्यक आहे. इंडेक्स फंड निवडताना विचारात घेण्यासारखे घटक आपण काही पाहूया. अंडरलाईंग इंडेक्स. इन्व्हेस्टर्सने रिसर्च करून अंडरलाईंग इंडेक्स निवडावा. त्याची थीम आणि रिस्क रिटर्न प्रोफाईल त्यांच्या रिक्वायरमेंट्स आणि प्रेफरन्सेसशी जुळतात. नंतर येतो टोटल एक्सपेन्स रेशिओ म्हणजे TER. इंडेक्स फंड निवडताना इन्व्हेस्टर्सने एकूण खर्चाचे प्रमाण लक्षात ठेवले पाहिजे. कमी TER अधिक प्रेफरेबल आहे, कारण ते सिमिलर रिटर्न्स लेवलचा विचार करून इन्व्हेस्टर्ससाठी बेटर एंड रिटर्न एन्शोर करतात. नेक्स्ट आहे ट्रॅकिंग एरर. इन्व्हेस्टर्सने ट्रॅकिंग एररकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण ते सांगते की इंडेक्स फंड इंडेक्सच्या रिटर्न्सची प्रकृती किती बारकाईने बनवू शकते. ट्रॅकिंग एरर जितका कमी असेल तितका फंड रिटर्न इंडेक्सच्या जवळ असेल, जो अधिक प्रिफरेबल आहे. तर मित्रांनो, आजच्या इंडेक्स फंडच्या व्हिडिओसाठी एवढंच. मला आशा आहे की इंडेक्स फंड आणि त्याच्या रिटर्न्स बाबत तुमच्या मनात असलेले मूलभूत शंका यातून दूर होतील. नेहमीप्रमाणे तुम्हाला काही शंका असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.